उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली आहे। थोड्याच वेळात आता या बैठकीला सुरुवात होणार आहे। आमदार खासदार पदाधिकाऱ्यांना या बैठकीचं आमंत्रण देण्यात आलंय। उद्धव ठाकरेंनी बैठक बोलावली आहे। थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होईल। महापालिकेच्या दृष्टीने बैठकीला महत्त्व आहे। आमदार खासदार पदाधिकाऱ्यांना या बैठकीचं आमंत्रण देण्यात आलेलं आहे। आपण ही दृश्य पाहतो। या ठिकाणी आता आमदार खासदार पदाधिकारी या बैठकीला येण्यास सुरुवात झालेली आहे। थोड्याच वेळात आता या बैठकीला सुरुवात होईल। आपण ही तिथील दृश्य पाहतोय। महापालिकेच्या दृष्टीने या बैठकीला महत्त्व आहे आणि आज या बैठकीमध्ये काय रणनीती आखणार उद्धव ठाकरे याकडे आता सर्वांचं लक्ष आहे। काय मार्गदर्शन करणार याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। पालिका निवडणुकीच्या तोंडावर आता या बैठकांचं सत्र पाहायला मिळतं आणि त्याच पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आमदार खासदार आणि पदाधिकाऱ्यांना या बैठकीसाठी निमंत्रण दिलेलं आहे। आता या बैठकीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। तर या बैठकीला आता आमदार खासदार पदाधिकारी येण्यास सुरुवात झालेली आहे। थोड्याच वेळात आता या बैठकीला सुरुवात होणार आहे। महापालिकेच्या दृष्टीने बैठकीला महत्त्व उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलावली आहे। उद्धव ठाकरे या बैठकीतून आता या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत। काय रणनीती आखणार आहेत। पालिका निवडणुकीच्या दृष्टीने आजची ही बैठक महत्त्वाची मानली जाते। तर या बैठकीला आता आमदार खासदार उपस्थित राहण्यास आता सुरुवात झालेली आहे। थोड्याच वेळात आता या ठिकाणी उद्धव ठाकरे सुद्धा उपस्थित राहतील आणि या बैठकीला सुरुवात होणार आहे। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडलेले आहेत। तर स्वप्नील, थोड्याच वेळात आता बैठकीला सुरुवात होणार आहे। आमदार खासदार आता या बैठकीला उपस्थित राहत आहेत। नीलम, नक्कीच आपण बघतो या ठिकाणी शिवसेना भवनामध्ये शिवसेना ठाकरे गटाची आज बैठक बोलावण्यात आलेली आहे। स्वतः शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोन्ही उपस्थित नेते असणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात महत्त्वाची बैठक आहे। तर महाविकास आघाडीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरून एकला चलोरेचा नारा कुठेतरी पाहायला मिळतोय। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी आजच्या बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवरती जे नेते आहेत ते नक्की आजच्या बैठकीमध्ये काय मत मांडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान आज बैठकीमध्ये काही पदाधिकारी हे एकला चलोचा नारा घेणार का, याला उद्धव ठाकरे नक्की काय संबोधित करणार किंवा काय मार्गदर्शन करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र एकूणच महाविकास आघाडीचं भवितव्य हे खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं नोटिफिकेशन निघाल्यावरती ठरेल। मात्र सध्या स्थानिक पातळीवरती पक्षाकडून जे आहे ते आढावा घेण्यात येतोय। एकूणच या आढावामध्ये स्थानिक पातळीवर कोणत्या पक्षाची जाऊन युती करणं हे फायदेशीर ठरेल या संदर्भात सुद्धा आढावा या आजच्या बैठकीमध्ये घेतला जाईल। यानंतर उद्धव ठाकरे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या पालिका निवडणुकी असतील, नगर परिषद नगरपंचायतच्या निवडणुका असतील यासाठी तयारीला लागा असे आदेश सुद्धा आज देण्याची एकंदरीत शक्यता वर्तवण्यात येते। नीलम जी, स्वप्नील, याचे अपडेट आम्ही घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।